स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम ऑल. आज आपल्या सेशनचं डे 6 आणि आयुष्य बदलण्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. आपल्यासमोर एखादा ऍक्शन घेण्याचा प्लान जरी असला, बऱ्याच लोकांना माहिती आहे की प्रॉपर डाएट करायला पाहिजे, योग्य व्यायाम करायला पाहिजे, झोपण्याच्या उठण्याच्या वेळा निश्चित असायला पाहिजे. माहिती सगळंच आहे हो, पण तरी देखील आपण ते फॉलो करत नाही. आणि मग शारीरिक प्रॉब्लेम, मानसिक तणाव, आयुष्यामध्ये अपयश अशा गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो. पण एनिवे, जे लोक आत्ता या क्षणी उपस्थित आहे त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एक बार, कशा आहात सगळे? उत्तर काय राहील? काय आहे? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. फाईन बिन नाही चालत इकडे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त म्हणजे मी स्वस्त. परत एकदा सांगते, जे लोक नव्याने ऐकत असतील, स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त. जे काही आपण काम करतो तो पूर्ण फुल टू एनर्जी मस्त करतो, आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा येतो तर जबरदस्त आहे. मग परत एकदा विचारते, कशात सगळे? दोन्ही हात बिलकुल युनिव्हर्सला सांगायचं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. कारण आपलं प्रत्येक इंटेन्शन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी घडवत असते आणि जीवनाला नव्या सकारात्मकतेचा आनंद मिळत असते. फ्रायडेला आपण व्हॉट इज औरा, औराचे प्रॅक्टिकल, आणि त्याच्यात तुम्हाला मी 3 प्रॅक्टिकलचे व्हिडिओ पाठवले होते. कोणी कोणी बघितले? तुमच्या ग्रुपवर प्रॅक्टिकल व्हिडिओ पाठवले होते. औरा क्लिन्झिंग कसं करायचं, औरा क्लीन करून ताप कसा कमी करायचा, लोकल बॉडी पार्ट औरा क्लिन्झिंग कसा करायचा, आणि पूर्ण होल बॉडी औरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचा कसा करायचा. आता आपलं स्वतःचं राहिलेलं आहे, तर स्वतःचा औरा क्लिन्झिंग कसा करायचा. अगदी सोपी पद्धत आहे, काही करायचं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थँक्स टू मी, थँक्स टू रेकी अशी प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत आणि 3 वेळा शरीराला स्पर्श न करता म्हणायचं आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी निगेटिविटी हो मेरे हाथों में आ जाए. हळूवार हात खाली घ्यायचे आहे, हळूवार हात खाली घ्यायचे आहे, आणि थोडं हलकं वाकून पायापर्यंत नेऊन 3 वेळा फुंकर मारून म्हणायचं आहे, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ही प्रोसेस आपल्याला 3 टाइम्स करायची आहे. दोनों हाथ ऐसे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने आपल्याला 3 टाइम्स सेल्फ औरा क्लेन्झिंगची प्रोसेस करायची आहे. सेकंड लेवलमध्ये आपण याच्यासोबत सिम्बॉल ऍड करतो, आणि सिम्बॉल ऍड करून ही प्रोसेस अधिक पॉवरफुल आणि शक्तिशाली करत असतो. ठीक आहे, तर लेवल 1ची आपली ऊर्जा 10% आहे, त्याच्यानुसार आपण याच पद्धतीने हिलिंग करत असतो. ठीक आहे. उद्या पहाटे 5:15 वाजता आपला रेकीचा शक्तिपात आहे. किती वाजता? उद्या पहाटे 5:15 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात आहे. तुम्ही 10 दिवसांचं सेशन अटेंड केलं आणि उद्या पहाटेचा शक्तिपात मिस केला तर तुम्हाला पुढचे प्रॅक्टिस मध्ये फायदा होणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही उद्याचं सेशन अटेंड केलं नाही 5:15 वाजता, तर तुम्हाला त्याचं बेनिफिट होणार नाही. तर उद्या पहाटे 5:15 वाजता आपल्या याच लिंकवर सकाळी 5:15ला जॉईन करायचं आहे. जॉईन केल्यानंतर तुमचा व्हिडिओ 100% गरजेचं आहे की ऑन असणं, आणि नावाने जॉईन करायचं. लोक मोबाईलच्या नावाने जॉईन करतात, 1 2 3 4 नाही. तुमचं स्वतःचं नावाने तुम्हाला जॉईन करायचं आहे, व्हिडिओ ऑन करायचा आहे. चेअरवर बसले असाल तरी पायाखाली काहीतरी आसन टाकायचं आहे. ठीक आहे, जमिनीवर बसाल तरी आसन टाकून बसायचं आहे. आपला शक्तिपात 5:15ला सुरू होईल आणि 5:30 5:45 लास्ट संपेल. ठीक आहे. कारण शक्तिपाताला 10 मिनिटच लागतात, पण तुमची सिटिंग अरेंजमेंट सगळ्यांची चेक करताना वेळ होत असतो. त्याच्यामुळे आधीच व्यवस्थित फ्रेश होऊन बसा.
शक्य असेल आंघोळ करून बसा. ठीक आहे. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे, नावाने जॉईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ज्यांचा एकदा शक्तिपात झालेला आहे त्यांनी परत परत रिपीट करायचा नसतो. शक्तिपात लेवल 1चा एकदा, लेवल 2चा एकदा, लेवल मास्टर लेवलचा एकदा, त्यानंतर जे ट्रेनर आणि कोच बनतात त्यांचा त्यानंतर एकदा, या पद्धतीने हा शक्तिपात होत असतो. क्लिअर? ओके. तर या पद्धतीने आपल्याला उद्या अटोनमेंटसाठी 5:15 वाजता याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता आजचा आपला टॉपिक आहे सात चक्र आणि सात चक्रांची एनर्जी आपल्या जीवनाच्या आनंदासाठी कशी कारणीभूत असते. आजपासून तुम्ही लोक ओळखायला शिकणार आहे. कसे? आजपर्यंत एखाद्या व्यक्तीचा वाईट स्वभाव आपण त्या व्यक्तीला दोष दिला ना, की काय हा मूर्खासारखा असा वागतो किंवा काय याला अक्कल नाहीये का, या पद्धतीचा आपण त्या व्यक्तीला दोष दिला. पण आता तुम्हाला आजपासून लोक ओळखता येणार आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला दोष न देता त्याच्या चक्रांची एनर्जी डाऊन आहे म्हणून त्या व्यक्तीचं बिहेवियर असं आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. ठीक आहे. सो आज आपण बघणार आहे 7 चक्र आणि त्याच्यामुळे मनुष्याच्या आनंदी जीवनावर काय फरक पडतो. आणि उद्या आपलं सकाळी शक्तिपात झाल्यानंतर उद्याच्या सेशनला ऍक्टिव्हेशन होईल. तर उद्या तुम्हाला दुपारच्या सेशनमध्ये जे आपलं 3 ते 4चं सेशन राहील त्याच्यामध्ये मी तुम्हाला वॉटर अँड फूड चार्जिंग शिकवणार आहे. एनर्जी ऍक्टिव्हेशन होणार आहे. अन्न आणि पाण्याची चव बदलताना तुम्ही बघणार आहे. आणि त्यासोबतच तुम्ही मिठाचा खारटपणा कमी करू शकणार आहे. ठीक आहे. एवढी पॉवर तुमच्यामध्ये उद्या येणार आहे की मिठा सकाळचं अटेंड केल्यावरच सांगते. जे लोक मॉर्निंगला अटेंड करतील तेच लोक दुपारचे प्रॅक्टिकल करू शकतील. ठीक आहे. त्यानंतर परवाच्या सेशनचं मी तुमचं पॉवरफुल 7 चक्रांचं मेडिटेशन घेणार आहे. त्याच्यात तुमचं इंटरनल हिलिंग होईल. म्हणजे इंटरनल फिजिकल आणि मेंटल लेवलवर जो काही ट्रेस लेवल आहे ते आपण परवाच्या सेशनमध्ये कमी करणार आहे. ठीक आहे. ट्रेस लेवल कमी करण्याचं काम आपण परवाच्या सेशनमध्ये, पण हे सगळे प्रॅक्टिकल पुढचे केव्हा शक्य होतील, जे उद्या सकाळी 5:15 वाजता प्रेझेंट राहतील त्यांनाच. क्लिअर आहे? म्हणून मिस करू नका. एक दिवस लवकर उठायचं आहे. क्लिअर? डन? ओके. चलो आगे बढ़ते हैं. आज आपण बघतोय 7 चक्र आणि त्याचा सोबत मनुष्य जीवन. ओके. स्क्रीन दिसते का सगळ्यांना 7 चक्राची? आता बघा, हे जे 7 चक्र आहेत, 7 चक्र आपल्या
जीवनामध्ये महत्व कसं असतं ते मी तुम्हाला आधी समजून सांगते. आता प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला आल्यानंतर त्याच्या सोबत त्याचे जे म्हणजे जे चक्र येतात ते सगळे चक्र आपल्या स्पाइन मध्ये लोकेटेड आहे. सायंटिफिक भाषामध्ये आपण जर बघितलं तर जिथे 7 ग्लँड आहे त्या 7 ग्लँडची जागा आणि 7 चक्रांची जागा जवळपास सारखी असते. आता जेव्हा एखादा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचे चक्र हे कळी स्वरूपात असतात, त्याला बंद चक्र असं म्हणतात. ठीक आहे. कळी स्वरूपात जे चक्र असतात त्याला बंद चक्र असे म्हणतात. आणि जसा जसा तो व्यक्ती मोठा होत जातो त्याचे हे चक्र, स्क्रीन शेअर करू नका प्लीज. तर त्याचे हे जे चक्र आहेत ते कसे असतात, हळूहळू मोठे होतात. मग आता तुम्हाला इथेच फरक लक्षात येईल की का व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. तर लहानाचं मोठं होत असताना तो व्यक्ती ज्या पद्धतीने जीवनामध्ये विविध अनुभव घेत असतो, ज्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स होत असतात, तर हे सगळे प्रॉब्लेम या चक्रांच्या ग्रोथनुसार असतात. समजा एखादा व्यक्ती खूप जास्ती बडबड करतोय, गरजेपेक्षा जास्ती बडबड करतोय. आता बोलावं मलाही लागतं रोज 10-12 तास, पण ते सेशनच्या माध्यमातून, बरोबर आहे, माझी काहीतरी कामाची बडबड होते. पण एखादा व्यक्ती बघता की बूट सूट काहीतरी बडबड 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 चालू असते, याचा अर्थ काय, त्याची एनर्जी कुठेतरी नकारात्मकते, तर त्याचं जे थ्रोट चक्र आहे गरजेपेक्षा जास्ती ओपन झालेलं आहे. आणि एखादे म्हणतात आपल्या घरी याचे शब्दही विकत घ्यावे लागतात, तसा व्यक्ती असतो अबोल, जो कोणाशी फार कमी बोलतो. तर त्याचं थ्रोट चक्र ब्लॉक आहे, तो व्यक्त होऊ शकत नाही. एखादा व्यक्ती खूप कंजूस असतो की 1 रुपया खर्च करायला मागे पुढे पाहतो. आणि एखादा व्यक्ती कर्णासारखा दानवीर असतो, त्याचं हृदय चक्राची एनर्जी असते जी त्याला कंजूस किंवा दानवीर बनवत असते. पण ऍक्च्युअल मध्ये जीवनामध्ये हे चक्र बॅलन्स असणं गरजेचं आहे. हे कमी ओपन होऊनही चालत नाही, म्हणजे हे चक्र कमी ओपन असले तरी चालत नाही किंवा जास्ती एक्सपांड असले तरी पण चालत नाही. या चक्रांना बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. तर प्रत्येक चक्राचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो आणि प्रत्येक चक्र कुठे लोकेटेड आहे आता आपण हे बघणार आहे. ठीक आहे. तर आपलं ब्रह्मांडीय ऊर्जांचं प्रवेशद्वार हे जे आहे, जो टाळूचा भाग असतो, हे आहे आपलं सहस्त्रार चक्र किंवा क्राऊन चक्र. हा जो पोर्शन आहे, आणि आपण हिलिंग देताना कधीच याला पॅक करत नाही. कधी पण या चक्रावर असा हात ठेवला जात नाही. क्राऊन चक्रासाठी हात एकतर असा ठेवला जातो किंवा असा ठेवला जातो. हा टाळूचा भाग पॅक कधीच करत नाही आपण हिलिंग मध्ये, कारण इथूनच तर ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी, प्राण ऊर्जा आपल्यामध्ये एंटर करत असते. म्हणून कधी पण हा हात असा पॅक करत नाही. क्लिअर झालं? तर ब्रह्मांडीय प्राण ऊर्जाचं सेंटर इथे आहे. त्याच्यानंतर आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असते. तर त्या विचारांची निर्मिती होत असते ती आपल्या थर्ड आय चक्रापासून. त्या विचारांची निर्मिती कुठून होत असते? आपल्या थर्ड आय चक्रापासून होत असते. त्यानंतर आपल्या अभिव्यक्तीचं जे माध्यम आहे, आपल्या अभिव्यक्तीचं कुणासोबतही संवाद साधण्याचं जे माध्यम आहे ते आहे थ्रोट चक्र. या आपण ज्या काही आपल्या भावना व्यक्त करत असतो त्या सर्व भावना थ्रोट चक्रातनं व्यक्त करत असतो. त्यानंतर आपलं प्रेम भावना व्यक्त करण्याचं स्थान हृदय आहे, आणि हृदय चक्र जे आहे ते सेंटर ऑफ द चेस्टवर आहे. त्याच्यानंतर नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे आपलं आहे मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट वर उपस्थित असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र आहे. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. तर मणिपूर चक्र कशासाठी आवश्यक आहे? आपल्या भौतिक जगतातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सहकार्य देत असतं, ते म्हणजे मणिपूर चक्र. आणि स्वाधिष्ठान चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गनशी रिलेटेड असलेलं चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. आणि जीवनाच्या स्टेबिलिटीसाठी काम करतं ते म्हणजे रूट चक्र, जे जेनेटिक ऑर्गनच्या समोर, म्हणजे पुरुषांच्या माकड हाडाची शेवटची जी त्रिकोणी हाड आहे ती जागा म्हणजे रूट चक्राची जागा आहे.
आणि महिलांच्या बीजकोश जेनेटिक ऑर्गनच्या तिथे जी जागा आहे ती म्हणजे रूट चक्राची जागा आहे. ठीक आहे. पण जेव्हा आपण एक दोन तीन असे मोजत नाही चक्र, पहिलं चक्र आपल्यासाठी रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र असतं. ठीक आहे. आता इमेजच्या माध्यमातून आधी समजून घेऊ, मग मी प्रत्येक चक्र आपल्याला एक्सप्लेन करते. आता बघा, हे जे चक्र आहे हे क्राऊन चक्र, म्हणजे टाळूची भागा, भुवयाच्या थोडस म्हणजे दोन्ही भुवयांच्या किंचित वर थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, सेंटर ऑफ द चेस्ट, नाभीच्या तीन बोट वर सोलर प्लेक्सिस चक्र ज्याला सूर्य चक्र म्हणतात, मणिपूर चक्र म्हणतात, नाभीच्या तीन बोट खाली म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, आणि जेनेटिक ऑर्गनच्या तिथे जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र. तर आता आपण जी काही प्रॅक्टिस करणार आहे ती प्रॅक्टिस कृपया कुणीही स्क्रीनवर रेषा ओढू नये. ओके. तर बघा, आपण जे पहिलं चक्र बघणार आहे ते पहिलं चक्र आपल्यासाठी कोणतं राहणार आहे, तर मूलाधार चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, मग मणिपूर चक्र, मग अनाहत किंवा हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. या पद्धतीने आपण सगळे चक्र बघणार आहोत. ठीक आहे. सात चक्र यांचं जे बीज मंत्र आहेत ते पण आपण बघू. तर बीज मंत्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्राचं बीज मंत्र आहे लम. मूलाधार चक्राचं बीज मंत्र कोणतं आहे? लम हे मूलाधार चक्राचं बीज मंत्र आहे. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्राचं बीज मंत्र आहे वम. मणिपूर चक्राचं बीज मंत्र आहे रम. अनाहत चक्राचं बीज मंत्र आहे यम. विशुद्धा चक्राचं जे बीज मंत्र आहे म्हणजे थ्रोट चक्राचं हम. आणि अजना चक्राचं जे आहे थर्डायचं ओम. आणि त्याच्यानंतर सहस्त्रार चक्राचं ओंकार. आता बघा, काही लोक थर्डायवर ओंकार धारण करतात आणि सहस्त्रारावर कुठलाही, म्हणजे आपण म्हणू ना की नीरव शांतता, ज्याला कुठलंच, म्हणजे जो व्यक्ती परिपूर्ण झालेला आहे त्या परिपूर्णतेची एनर्जी म्हणजे ओंकार, परिपूर्णता, तो इथे क्राऊन चक्रावर धारण केल्या जातो. तर लक्षात घ्या, लम मूलाधार चक्र, वम स्वाधिष्ठान चक्र, रम मणिपूर चक्र, अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्राचं यम, विशुद्ध चक्राचं हम, अजना चक्राचं ओम, आणि सहस्त्राच्या ओम, आणि सहस्त्रार चक्राचं ओम म्हणजे तिथे परिपूर्णता. तर आपण इथे पण ओंकार धारण करू शकतो आणि इथे पण, ऍज पर युअर इंटेन्शन तुम्ही तुमच्या पद्धतीने हा ओंकार धारण करू शकता. ठीक आहे. आता आपण प्रत्येक चक्राला डिटेलमध्ये समजण्याचा प्रयत्न करू. चक्रांच्या जागांबद्दल कुणाला काही प्रश्न आहेत का? की नेमकं चक्र कुठे आहे, कशासाठी वापरायचं, ते आपण बघणार आहे. चक्रांच्या जागांबद्दल कोणाला काही प्रश्न आहे का? क्लिअर? क्लिअर आहे प्रत्येकाला? ओके. बघा, आपल्या सात चक्रांप्रमाणे आपले बॉडी पण सात प्रकारचे, शरीर पण सात शरीर म्हटलेत आपले, ते सात शरीर पण आहेत. एक स्थूल शरीर म्हणजे आपली फिजिकल बॉडी, जिच्या उपस्थितीत आपण हा क्लास करतोय. त्याच्यानंतर प्राण शरीर, प्राणमध्ये आपलं औरा बॉडी, भाव शरीर आणि इथरिक बॉडी असतं. सूक्ष्म शरीर एस्ट्रल ट्रॅव्हल, ज्याला आपण म्हणतो ना की कुठेही आपण फिरून येऊ शकतो. कारण शरीर कोजल बॉडी, महाकारण शरीर मनोमय शरीर, मेंटल बॉडी ज्याला म्हणतो, चैतन्य शरीर ब्रह्म शरीर, आत्मिक शरीर आणि स्पिरिच्युअल बॉडी.
आणि त्याच्यानंतर विराट शरीर म्हणजे आपली कॉस्मिक बॉडी. याच पद्धतीने आपल्याला औराच्या पण लेअर असतात, ज्या पद्धतीने बॉडीचे लेअर आहेत, आणि आपण त्याच पद्धतीने शरीराच्या 7 चक्रांच्या एनर्जीचा देखील आपल्या जीवनामध्ये बघत असतो. तर मूलाधार चक्र, रूट चक्र, रंग त्याचा लाल आहे, बीज मंत्र लम आहे. रंग कोणता आहे? लाल, बीज मंत्र लम. पुरुषों की रीढ़ की सबसे नीचे की तिकोनी हड्डी यह महिलाओं के बीज कोश के मध्य क्षेत्र में अवस्थित है। यह शरीर में भौतिक जीवन की शक्ति का जो जीवन के लिए प्रेरित करता है, यह कुंडलिनी जागृति एवं प्रचुरता का परिचारक है। संबंधित अंग सुपरनील ग्रंथी, किडनी, युरिनरी ब्लॅडर, सुषुम्ना नाडी सोबत याचा संबंध आहे. तत्व जे आहे याचं पृथ्वी तत्व आहे. कोणतं तत्व आहे मूलाधार चक्राचं तत्व? पृथ्वी तत्व आहे. रंग लाल, भौतिक शक्ती, सृजन शक्ती, प्रतिकूल प्रभाव, शारीरिक जडता, उदासी, भारीपण आणि हाडांचे आजार. आता मला सांगा, आपल्या घरी किती लोक असे आहेत, जा बरं थोडं तो टीव्हीचा रिमोट आणून दे असं म्हणणारे किती लोक आहेत? तो समोरचा टेबलवर पडलेला टीव्हीचा रिमोट उचलत नाही असे लोक आहेत का? एक ग्लास पाणी दे रे म्हणणारे लोक आहेत का आपल्या घरी? आहेत ना. मग आतापर्यंत आपण त्या लोकांना म्हटलं काय एवढंच काम करू शकत नाही? त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. का बरं ते तसं म्हणतात? त्यांचं रूट चक्र ब्लॉक आहे. आणि आपण त्यांना उठरे उठरे करतो. आपल्याला त्या काम कशावर करायचं आहे? त्यांच्या रूट चक्रात. त्यासोबतच शरीरात नेहमी हाडांचे आजार असतील. कुठलंही हाडांचं दुखणं असेल, त्यांचं कोणतं चक्र ब्लॉक आहे? रूट चक्र ब्लॉक आहे. आता हे चक्र ऍक्टिव्ह असलं तर स्फूर्ती आणि चेतना मिळते, जीवनामध्ये एनर्जी आपल्याला मिळते. आणि नाही तर ती व्यक्ती कोण करेगा, कोण उठेगा या पद्धतीने घरात वावरते. कोणीतरी काम, बॉसनी काम दिलं, जाने दो ना, आज नहीं किया तो क्या फर्क पड़ता है, कल देख लेंगे. ह्या सगळ्या एनर्जी कुठून येत असतात? त्या जड तत्वातनं येत असतात. या चक्राचा संबंध पृथ्वी तत्वाशी आहे. आणि जर हे चक्र ऍक्टिव्ह असेल तर व्यक्ति सदैव स्वस्थ, सुखी, आनंदित, स्वाधीन रह सकता है. अन्यथा सुस्ती और जड़ता में जीकर अस्वस्थ, दुखी, असंतोष में रहता है. पृथ्वी तत्व के असंतुलित होने से शरीर में जड़ता आती है, मन उदास सा रहता है, शरीर भारी भारी लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. किसी भी प्रकार के हड्डियों के रोगों का कारण यही चक्र है. ठीक आहे. तर आता आपल्या आजूबाजूला लोक रूट चक्राचे तर कारण ओळखू शकाल की काय बिहेवियर असतं त्या व्यक्तीचं? नोट्स तर भेटणार आहे तुम्हाला. त्यानंतरचं चक्र खालून वरचं चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली असलेलं चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र. नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित है. यह चक्र काम शक्ती यो अहम का परिचारक आहे. स्त्री पुरुष आकर्षणासाठी हेच चक्र जबाबदार असतं. स्त्री पुरुष आकर्षणासाठी स्वादिष्टान चक्र जबाबदार असतं. संबंधित अंग ग्रोनेट ग्रंथी, जेनेटिक ऑर्गन सोबत संबंध आहे. पूर्ण प्रजनन अवयवांना नियंत्रित करतं. किसी भी व्यक्ति के मनोभाव सीधे इसी चक्र द्वारा प्रभावित होते हैं. तत्व आहे याचं जलतत्व, आणि कलर आहे याचा नारंगी, केशरी रंग असतो याचा. रंग नारंगी, रंग नारंगी गोनेट ग्रंथि के साथ संबंध. यह चक्र जेनेटिक ऑर्गन को नियंत्रित करता है. कार्य क्षेत्र यह जातीय शक्तियों यह भावनाओं का केंद्र है. स्त्री पुरुष आकर्षण का केंद्र है. शक्ति का स्रोत आत्मसर्जन या संसार सर्जन. आपल्याला माहिती आहे व्यक्तीवर जर संयम असेल तर तो आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेईल. आणि जर एखादा व्यक्ती असंयमित असेल तर त्याच्याकडनं दुसऱ्यांवर अत्याचार आणि गुन्हे देखील केले जातात. इस चक्र का संबंध जल तत्व से है, और जल तत्व असंतुलित होने से कफ, सर्दी, खांसी संबंधित रोग होते हैं.
युरिनरी दोष, युरिन संबंधित प्रॉब्लेम म्हणजे युरिन खूप मात्रेत येणं किंवा युरिन येणंच नाही या पद्धतीने होतं. आणि महिलां आणि पुरुषांमध्ये असलेले जेनेटिक प्रॉब्लेम, महिलांमधले गायनिक प्रॉब्लेम याच चक्रामुळे होत असतं. उत्तम संतती प्राप्तीसाठी स्त्री पुरुषांनी या चक्राला ऍक्टिव्हेट करण्याची गरज असते. ठीक आहे. त्यानंतर नाभीच्या 3 बोट वर असलेलं चक्र म्हणजे मणिपूर चक्र, सोलर फ्लेक्सिस चक्र. किती लोकांना एखादी प्रश्न पडला, भीती वाटली किंवा एखादा पेपरला जायचं आहे, एखादं महत्वाचं काम करायचं आहे, त्याला निघण्याच्या आधी एकदा वॉशरूमला जाऊन यायची इच्छा होते. का होतं? मणिपूर चक्रामुळे. कशामुळे होत असतं? मणिपूर चक्रामुळे. नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है। यह शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से संपूर्ण शरीर में ऊर्जा का संचार किया जाता है. पूर्ण शरीरामध्ये एनर्जी पोचवण्याचं काम हे चक्र करत असतं. ठीक आहे. पूर्ण शरीरामध्ये एनर्जी प्रदान करण्याचं काम हे चक्र करत असतं. याचं तत्व अग्नितत्व आहे. रंग पिवळा, कार्य और बुद्धी का प्रतीक है. प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार, संग्रहणी सारखे संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम. भीती वाटली, पोटात कडकपणा येतो, पोटात गोळा येतो म्हटलं ना एखाद्या वेळेस भीती वाटली, का बरं? कारण मणिपूर चक्र अफेक्टेड होत असतं. ऍड्रेनल ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. पोट लिव्हर वर नियंत्रित करतो. कार्यक्षेत्र, शक्ती, समजदारी का केंद्र. शरीरामध्ये संपूर्ण टेम्परेचर मेंटेन ठेवणं हे देखील याच चक्रामुळे होत असतं. आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों की अधिक दबाव और सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो होते जा रहा है, परंतु शायद अपनी समझदारी खोते जा रहा है. इसी चक्कर में तो वो अपने वास्तविक आनंद को भूलते जा रहा है. इस चक्र अग्नि तत्व है. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं. कशा संबंधित? गर्मी संबंधित रोग होते हैं. चमड़ी के रोग होते हैं, रक्त संबंधित बीमारियां, दस्त, उल्टियां, इंडाइजेशन, डायबिटीज, एसिडिटी, गैस, गोरे होने के लिए, पिंपल्स को दूर करने के लिए, वजन बढ़ाने या घटाने के लिए, एलर्जी आणि इन्फेक्शन दूर करण्यासाठी आपल्याला याच चक्राला ऍक्टिव्हेट करावं लागतं. ठीक आहे. कुठलाही एलर्जी असेल, इन्फेक्शन असेल तर आपल्याला याच चक्राला ऍक्टिव्हेट करावं लागतं, तरच आपल्याला त्याचे योग्य ते रिझल्ट मिळत असतात. ठीक आहे. त्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र. मणिपूर चक्रानंतर तर तुम्हाला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे, कुठल्याही या भौतिक जगतातील इच्छा पूर्ण करायच्या असेल तर तुम्हाला याचं बीज मंत्र आहे रम, कलर आहे पिवळा, या चक्राला ऍक्टिव्हेट ठेवावं लागतं. रम बीज मंत्राचं तुम्ही उच्चारण करू शकता किंवा 10 मिनिटं ध्यान लावू शकता रम या ऊर्जेसोबत. तर तुमच्या भौतिक जगतातील अडकलेले कामं, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, नोकरीवर प्रमोशन पाहिजे, अशा भौतिक जगतातील ज्या कुठल्या कामं तुमचे अडकलेले आहे ते तुम्ही या चक्राच्या हिलिंगच्या माध्यमातून ऍक्टिव्ह करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते म्हणजे अनाहत चक्र, हृदय चक्र. दिल के करीब सीने के बीच में ये चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार और अपनेपन का प्रतीक है. कशाचं प्रतीक आहे? निश्चल प्यार और अपनेपन का यह जो चक्र है निश्चल प्यार और अपनेपन का प्रतीक है. या चक्राला काय विशेषता है? दिल के करीब सीने के बीच में ये चक्र अवस्थित है. यह चक्र निश्चल प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, योग, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनि ने भी इस चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है. कारण जब तक यह चक्र जागृत होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा, आध्यात्मिक विकास पूरा नहीं हो सकता. बिना शर्त किसी से भी प्यार करना. कारण आजकाल आपण म्हणतात ना, बाळ रडल्याशिवाय आई पण दूध देत नाही. बाळाला सुद्धा रडून सांगावं लागतं की त्याला भूक लागलेली आहे. तर हे जे चक्र आहे निश्चल प्रेमाचं प्रतीक असतं. थायमस ग्रंथी सोबत संबंध आहे. हे चक्र हृदय, लंग्स, त्याच्यानंतर आपले लिव्हर यांच्या पूर्ण सिस्टमला नियंत्रित करतं. शक्ती का स्रोत, प्रेम या धिक्कार, भय
इस चक्र का संबंध वायु तत्व से है। वायु तत्व असंतुलित होने से व्यक्ति के नर्वस सिस्टम पर बुरा असर पड़ता है। इससे हृदय की बीमारियां, बीपी, शारीरिक पीड़ा, निराशा, डिप्रेशन और आत्महत्या करने के विचार भी उस व्यक्ति के मन में आ जाते हैं। आत्महत्या करने के विचार भी उस व्यक्ति के मन में आते हैं। इसलिए हमें हमेशा अपने आप के लिए सकारात्मक भाव रखना अनिवार्य होता है। त्यानंतरचं चक्र थ्रोट चक्र, अभिव्यक्तीचं माध्यम. आता मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक 4-5 वर्षापूर्वी एक केस आलेली होती. त्या औरा क्लिन्झिंग साठी आलेल्या होत्या माझ्याकडे, म्हणजे औरा रिपोर्ट साठी आलेल्या होत्या. आणि जेव्हा त्या आल्या, तर तेव्हा जेव्हा मी त्यांचं थ्रोट चक्र चेक केलं, ते पूर्णपणे ब्लॉक होतं. मी त्यांना म्हटलं, मॅडम कधीच तुम्ही व्यक्त झाला नाहीत का? प्राध्यापक होत्या त्या. कधीच व्यक्त झाल्या नाही का? तर तेव्हा त्या बोलल्या की मला माझ्या मनातलं शेअरिंग करणं जमत नाही. नंतर त्यांनी त्यांच्या पॉलिथिन मधनं एक फाईल बाहेर काढली, अँड शी वॉज सफरिंग फ्रॉम द थ्रोट कॅन्सर. ती महिला थ्रोट कॅन्सरनी सफर करत होती. आणि म्हणून जे मी तुम्हाला अगदी लेव्हल 1 पासून जे सांगितलं, म्हणजे डे 1 पासून सांगितलंय, की जे काही मनावर दडपण आहे, ओझं आहे, मनामध्ये निगेटिव्हिटी आहे, त्याला पूर्णपणे काय करायचं आहे, लिहून काढा, त्याला फाडा आणि जाळा. कारण ही ऍक्टिव्हिटी तुमच्या मनावर असलेल्या ओझांना कमी करत असते. अनाहत चक्राचा कलर जो आहे तो हिरवा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विशुद्ध चक्र आपण बघतोय, तर रंग आसमानी, जो सत्य है उसकी अभिव्यक्ति करते रहने से इस चक्र सतत विकस होता है। वाणी में ओ जो प्रभाव आता है, इस चक्र के द्वारा आत्मा की आवाज उच्च स्तर से आने वाले संदेश गृहित होते हैं। संबंधित अंग, थायराइड ग्रंथि, गला, फेफड़ा, ब्लड सर्कुलेशन सिस्टम, लिवर, प्रतिकूल प्रभाव, पित्त, कफ और बालों संबंधित रोग। रंग आसमानी, हलका नीला. आता विशुद्ध चक्राचा संबंध आकाश तत्वासोबत आहे. साधक या सज्जन हमेशा ग्रॅटिट्यूड में रहेंगे, म्हणजे थँकफुलनेसची जर भावना असेल, तर या चक्राचा आपोआप विकास होतो. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल, जनजन का मंगल या भावनेने जर आपण प्रत्येकासाठी प्रेम देण्याचा प्रयत्न केला, प्रेमाची ऊर्जा ऍक्टिव्हेट केली, तर या चक्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि आपलं चक्र खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह होतं. आकाश तत्व के असंतुलित होने पर त्रिदोष होते हैं, वात, पित्त, कफ. आता आपल्या घरी एखादा वृद्ध व्यक्ती असेल, त्याला नेहमी ठसक लागते, खोकला येतो, असा अनुभव घेतला का तुम्ही? आपल्या घरी जर एखादा वृद्ध व्यक्ती असेल, तर तो त्या व्यक्तीला जास्ती खोकला येतो असं बघितलं? का होत असेल असं? त्या व्यक्तीजवळ जर व्यक्त करायला कोणी नसेल ना, त्या व्यक्तीची तेव्हाची परिस्थिती अशी असते की वह कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये ज्या परिस्थिती चालू आहे, तो कुणासोबत शेअर करू शकत नाही आणि ती सहन होत नाही, आणि म्हणून ते शब्द इथपर्यंत येतात, इथून बाहेर पडत नाही. म्हणून त्यांचे ते शब्द तिथे अटकल्यामुळे त्यांना ती ठसक येते आणि वारंवार खोकल्याचा त्रास होतो. याच्यासाठी तुम्हाला उपाय जो मी तुम्हाला सांगते आहे, की जर तुम्हाला या पद्धतीने त्रास होत असेल, रोजच्या रोजच्या तुमच्या जीवनात सुरू असलेल्या सगळ्या सफरिंगला लिहून काढा. जस्ट राईट डाऊन आणि टिअर इट अँड बर्न इट. तर तुम्हाला असं लक्षात येईल की हळू काही दिवसांमध्ये तुमचं ते सफरिंग कमी होऊन जीवनामध्ये आनंदाची अनुभूती तुम्ही निश्चितच करू शकाल. तर ते क्लिन्झिंग होणं वेळच्या वेळी महत्वाचं आहे, कारण भावनिक लेवलचं सफरिंग त्याच्यानंतर शारीरिक, ते जर तशाच पद्धतीने सफरिंग होत राहिलं तर शारीरिक आजारांचं कारण बनतं. म्हणून व्यक्त व्हायला शिका. क्यों हो सकती वैसी स्थिति? क्योंकि वह व्यक्ति कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता. या पद्धतीने त्या व्यक्तीची अवस्था असते. त्यानंतर थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र व्यक्तीच्या ऑटो नर्वस सिस्टमला नियंत्रित ठेवतं. एखादा व्यक्ती कोमामध्ये गेला असेल किंवा आपण डीप स्लीप मध्ये असतो, तेव्हा आपल्या बॉडीला ऍक्टिव्ह ठेवण्याचं जे काम असतं, ते काम कशामुळे होत असतं? तर या चक्रामुळे, थर्ड आय चक्रामुळे होत असतं. कार्यक्षेत्र, इच्छाओं, अंतर प्रेरणा का केंद्र, अर्थात व्यक्ति को अच्छे कार्य करने की प्रेरणा.
और बुरे कार्य न करने की सूझबूझ यही चक्र प्रदान करता है। व्यक्ति के कर्मों का लेखा जोखा इसी चक्र से रिलेटेड होता है। आज्ञा चक्र, याला शिवनेत्र पण म्हणतात. टेलिपॅथी, इंट्युशन शक्तीचा उपयोग या चक्रातनं होत असतो. जसं तुम्हाला कधीतरी एखाद्या मित्राची, मैत्रिणीची, बहिणीची, नातेवाईकाची आठवण आली आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटली अचानक, असं झालंय का? किंवा त्या व्यक्तीचा फोन आला. हे का घडलं? कारण वी आर कनेक्टेड विथ द होल युनिवर्स. आपण सगळे लोक या ब्रह्मांडासोबत कनेक्टेड आहोत. कशासोबत कनेक्टेड आहोत? आपण या ब्रह्मांडासोबत कनेक्टेड आहोत. आणि संपूर्ण ब्रह्मांड शी कनेक्टेड असल्यामुळे आपण आठवण काढली की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये आपण हीच गोष्ट टेलिपॅथीच्या माध्यमातून शिकत असतो आणि लोकांच्या माइंड पर्यंत पोहोचून त्यांच्या माइंडशी कनेक्शन स्थापित करून त्यांच्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती कमी करण्याचं काम आपण करत असतो. म्हणजे एखाद्याला भीती वाटते आहे, एखादा मुलगा अभ्यास करत नाही, तर अशा सारख्या सगळ्या टेलिपॅथिक एनर्जी त्यांच्याशी कनेक्ट करून आपण सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. क्लिअर? सो वेवलेन जुळतात म्हणजेच माइंडशी माइंडचं कनेक्शन होत असतं. किसी भी प्रकार के साधना द्वारा व्यक्ति जीवन में सही ज्ञान व जागृति आती है, आत्मिक विकास होता है, क्रोध पर नियंत्रण आता है, अथवा बिना साधना के अज्ञान के कारण क्रोध में जीवन जी के खुद तो अंधकार में जीवन जीता है और अपने आजू बाजू वाले लोगों को भी अंधकार में ढकल देता होता की नाही? एका घरामध्ये एक राग करणारा व्यक्ती असेल, कटकट करणारा व्यक्ती असेल, तर अख्ख्या घरातल्या लोकांचं जीवन दुर्भर करतो. करतो की नाही करत? त्याला कळतच नाही की त्याच्या रागाने काय घरातलं वातावरण खराब होत आहे. पण तरी देखील तो आपल्या घरातलं वातावरण खराब करतो, सतत चिडचिड आणि राग करून. आणि म्हणून क्रोधाच्या साम्राज्यात अख्खे राज्य नष्ट झाले. बरोबर की नाही? झाले की नाही झाले? बिचारा औरंगजेबाची समाधी इथे बनली नसती महाराष्ट्रात, नाही तर मग ती दिल्लीत असते. त्याच्यातला क्रोधच संपला नाही, आहे की नाही? म्हणून क्रोधाच्या साम्राज्यात खूप काही नुकसान होत असते. व्यक्ती स्वतःचाही लॉस करतो आणि इतरांचाही लॉस करतो. तर सहस्त्र चक्राचा जो रंग आहे जांभळा आहे, आध्यात्मिक विकासासाठी काम करतो. कुणी शेवटच्या क्षणातला व्यक्ती बघितला का नजरेसमोर? त्याचा प्राण महाभारत क्रोधातनच घडलं, रामायण क्रोधातनच घडलं. बरोबर आहे. पण क्रोधाच्या अग्नीत राज्याच्या राज्य नष्ट झालेले आहेत. म्हणून आपल्याला कुणावर राज्य करायचं नाहीये, पण आपल्या कुटुंबावर तर प्रेमाने राज्य करता आलं तर कुटुंबातला आनंद टिकेल की नाही? इसलिए डॉक्टर मिकोसी ने बोला केवल आज के लिए क्रोध नहीं करना. ओके. चलो, आता आपण बघणार आहे शेवटच्या क्षणातल्या व्यक्तीला. जर तुम्ही जाताना बघितलं असेल तर त्या व्यक्तीला झटके येतात. मृत्यू समयी शेवटच्या क्षणात त्या व्यक्तीला झटके येतात. बऱ्याच लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की त्या व्यक्तींना झटके होतात, काही वेळ ते स्तब्ध होतात आणि परत त्यांना झटके येतात. हे झटके का येतात त्याचं रिझन तुम्हाला सांगते. मी जे तुम्हाला सांगितलं की आपल्या प्राण ऊर्जा इथून एंटर करत असते आणि मोक्षाचं द्वार इथूनच ओपन होतं. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती सहजतेने प्राणत्याग करतो तर त्याचा प्राण इथूनच बाहेर जातो. पण ज्या व्यक्तीने कधी कुठली साधना केली नसते, गुरु केले नसते, मेडिटेशन केलेलं नसतं, तर तो त्या संधीला, जो ब्रह्मांड आपल्याला ती संधी देतो, तेव्हा तो घाबरतो आणि त्याला झटके येतात. आणि एखाद्या साधकाला असे झटके कॉमन असतात, त्याच्यामुळे त्या झटक्यांना तो सहजतेने सहन करतो. बघा, एखाद्या मृतदेहावर आपण म्हणतो की बापरे किती छान तेजा, असं वाटतं की ही व्यक्ती झोपलेली आहे. असेही मृतदेह आपण बघतो. किंवा काही मृतदेह असतात की त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे भाव, म्हणजे तोंड उघडं असतं, डोळे उघडे असतं. मग आपण काय म्हणतो, या व्यक्तीचा प्राण डोळ्यातनं गेला, या व्यक्तीचा प्राण तोंडातनं गेला, असं म्हणत असतो की नाही आपण? याचाच अर्थ काय आहे की जर ते झटके सहन झाले नाही, मग त्या व्यक्तीचा प्राणत्याग डोळ्यातनं होतो किंवा मुखात नव्हतो. ऍक्च्युअल प्राण कुठून झाला गेला पाहिजे? एंट्री भी यही से है तो उसका जाना भी यही से होना चाहिए, तो वो मोक्ष तक पहुंचता है.
आणि मग अशा मृतदेहावर खरोखर ते ब्रह्मचैतन्याचा तो स्माइली आनंद त्या चेहऱ्यावर बघायला मिळतो, कारण तो देह त्या क्षणी मुक्तीला प्राप्त झालेला असतो. आणि जर आपण घाबरलो तर ते मुक्तीचं द्वार बंद होतो, साधारण व्यक्ति इस लाभ से वंचित हो जाता है, जबकि साधकों के लिए साधना के दौरान इन झटकों का अनुभव सामान्य है। अतः उनके अभय और स्थिर रहने का कारण मुक्ती के लाभ को प्राप्त कर सकते हैं। आणि पहाटेच्या वेळेस ब्रह्मांडातनं पृथ्वीकडे, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो, काही ऊर्जांचे स्रोत येत असतात. आदिकालापासनं सकाळी उठण्याची प्रथा आपल्याकडे होती. शुचिर्भूत होऊन पूर्ण घरातली कामं सकाळचं किंवा ध्यान साधना, योग साधना ही पहाटे केली जायची. आजची जीवनशैली कशी झाली आहे? रात्री 11:30-12 पर्यंत जागतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सकाळी उशिरा उठतात. सूर्योदय सुद्धा बघणं लोकांच्या नशिबी राहिलेलं नाहीये, आणि त्याच्याचमुळे शरीरावर विविध आजार होतात. जी व्यक्ती ब्रह्ममुहूर्ताला उठते, थोडीफार मेडिटेशन करते, ध्यान साधना करते, हळूहळू ब्रह्मचैतन्य आणि तो आध्यात्मिक विकास त्याच्या जीवनात घडून तो स्वतः तर शांत होतो, आणि त्याच्या औरामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी आणि सुखी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. तुम्हाला मी एक चक्र मेडिटेशनचा 21 मिनिटाचा ऑडिओ पाठवणार आहे. प्रत्येक चक्र म्हणजे लमचं 3 मिनिटं, वमचं 3 मिनिटं, रमचं 3 मिनिटं, यमचं 3 मिनिटं, हमचं 3 मिनिटं, ओमचं 3 मिनिटं, असं 21 मिनिटाचं ते मेडिटेशन आहे. ते फक्त तुम्ही चक्र त्या त्या चक्रांवर हात ठेवून ऐकायचं आहे. रेकीचा उद्याचा शक्तिपात झाल्यानंतर, आणि परवा मी स्वतः तुमचा एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ज्याच्यात तुमच्या फिजिकल आणि मेंटल स्ट्रेसला हिलिंग करणार आहे. तर उद्या जसं तुम्हाला एक संधी आहे तुमच्या मित्रवर्गांना सकाळची 5:15ची लिंक पाठवण्याची, तसं परवा पण तुम्ही पाठवू शकता, की ते त्यांचं हिलिंग तरी करून घेतील या प्रोसेसमधनं, आणि शारीरिक आणि मानसिक दुःखांमधनं, वेदनांमधनं ते बाहेर पडू शकतील. कारण उद्याचा शक्तिपात केल्याशिवाय बाकीचे प्रॅक्टिकलचा तो इफेक्ट होणार नाही. सेल्फ प्रॅक्टिस ते करू शकणार नाही. परवाचं मेडिटेशन मी करून घेणार आहे, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांना जाणवेल. त्यांच्या वेदना कमी होतील, दुःख कमी होतील, पण बाकी त्यांना अनुभव येऊ शकणार नाही. ओके, चांगला प्रश्न आलेला आहे. शक्तिपात म्हणजे काय? ठीक आहे, कारण शक्तिपाताशिवाय रेकीचं चॅनल तुम्ही बनवू शकत नाही. आता बघा, या अनंत स्रोतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये खूप पॉवरफुल एनर्जी आहे. या अनंत स्रोतामध्ये, या ब्रह्मांडामध्ये खूप पॉवरफुल एनर्जी आहे. त्या पॉवरफुल स्त्रोत ऑफ एनर्जीला तुमच्याशी कनेक्ट करणं, जसं इलेक्ट्रिसिटी तारांमध्ये आहे. ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या घरामध्ये स्विच लावले, सगळे पंखे, लाईट, सगळं फ्रीज वगैरे आणलं, पण त्या तारांमध्ये जी इलेक्ट्रिसिटी पास होते त्याचं कनेक्शन तुम्ही तुमच्या घरापर्यंत जोडलंच नाही, तर तुम्ही कितीही उपकरणं लावले तर त्याचा उपभोग घेऊ शकाल का? बरोबर आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये नळाची फिटिंग केली, पण त्याच्यापर्यंत पाण्याचा स्रोत पोहोचवलाच नाही, तर त्या नळांचा उपयोग होणार आहे काय? तुम्ही घरी 100 नळा लावा, पण पाण्याचा स्रोतच तिथपर्यंत जात नाहीये. त्याच पद्धतीने ही जी शक्तिपात आहे, आपल्या या ब्रह्मचैतन्य या शरीरासोबत त्या ब्रह्मांडीय ऊर्जांचं कनेक्शन स्थापित करणं म्हणजे एनर्जी एक्सचेंज किंवा शक्तिपात आहे. आता ते शक्तिपात मी देते आहे म्हणून माझी ऊर्जा आहे का? नाही. मी फक्त प्लंबरचं काम करते किंवा इलेक्ट्रिशियनचं काम करते. जसं इलेक्ट्रिशियन ती ऊर्जा आपल्यापर्यंत, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करते, प्लंबर ते तार आपल्यापर्यंत जोडण्याचं काम म्हणजे पाईपलाईन त्या नळाच्या स्त्रोतपासून जोडण्याचं काम करते, त्याच पद्धतीने एक रेकी ग्रँडमास्टर म्हणून मी तुमच्या शक्तिपाताच्या माध्यमातून ती ऊर्जा कनेक्शन जोडण्याचं काम करते. ठीक आहे. आता
या कनेक्शन नंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली टच हिलिंग करू शकाल. हे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे की तुम्ही स्वतःचे दुखणं कमी कराल आणि इतरांच्या स्पर्शाच्या माध्यमातून दुखणं कमी कराल. हे प्रॅक्टिकल देखील आपण या सेशनमध्ये घेणार आहे. ठीक आहे. आणि आता तुम्ही जर म्हटलं की मी म्हटलं की चला डोकं दुखत आहे, डोक्यावर हात ठेवा, डोक्याचं दुखणं थांबणार आहे का? पण जे लोक उद्या शक्तिपाताला हजर राहतील पहाटे 5:15 वाजता आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता ऍक्टिव्हेशनला हजर राहतील, त्याच्यानंतर तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःचे आणि इतरांचे दुःख दूर करू शकणार आहे. तुम्ही सेल्फ हिलिंग आणि इतर हिलिंगच्या माध्यमातून या ऊर्जांचा अनुभव करू शकणार आहे. क्लिअर? इझी आहे. तर त्याच्यासाठी गरज काय? उद्या उपस्थित राहणं. परत बरेच लोक, मी सांगितलं तेव्हा 200च लोक प्रेझेंट होते, म्हणून आता मी तुम्हाला सांगते, उद्या पहाटे 5:15 वाजता आपला रेकी लेवल 1चा शक्तिपात होणार आहे. किती वाजता? उद्या पहाटे 5:15 वाजता याच लिंकवर जॉईन करायचं आहे. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे आणि रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे आणि रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे. तुमच्या नावाने जॉईन करायचं आहे. पायाखाली आसन ठेवून जमिनीवर बसायचं आहे. ज्यांना जमिनीवर बसणं शक्य नसेल चेअरवर बसू शकता, पण पायाखाली आसन अवश्य ठेवायचं आहे. कारण आपल्याला ग्राउंड टू अर्थ डिरेक्टली राहिलं तर रेकीची ऊर्जा म्हणजे पुढे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तर पायामध्ये स्लीपर, सॉक्स किंवा पायाखाली आसन कंपल्सरी राहणार आहे. जेव्हाही तुम्ही रेकीची प्रॅक्टिस कराल त्यावेळेस डिरेक्टली फ्लोर टच राहायचं नसतं. सॉक्स, स्लीपर, चप्पल जी काही तुम्ही धारण करता किंवा मग पायाखाली आसन ठेवून हे प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे. 10 वर्षाच्या वरील कुठल्याही मुलांना आपण शक्तिपात देऊ शकतो. 10 वर्षाच्या कमी मुलांना शक्तिपात द्यायचा नाही. ठीक आहे. कारण त्यांची एवढी मॅच्युरिटी नसते. तर 10 वर्षाच्या वरील मुलांना माझ्याकडे 13 वर्षाचा एक मुलगा आहे क्लासला, 13 वर्षाचे जे मास्टर हिलर झालेले आहे. तर 13 वर्षाच्या मुलांनी मागच्या आठवड्यात त्याची आई ऍडमिट असताना त्या मुलाला म्हणजे वडील नाहीये पण तो आपल्या आईची हिंमत बनतो. विचार करा. एक 6 महिने वर्ष झालं असेल त्याच्या बाबांना जायला, पण तो आणि त्याची आई दोघंही रेकीची प्रॅक्टिस करतात. आई ऍडमिट असताना त्या मुलांनी हिमतीने आईचं हिलिंग केलं. दुसरी एक 13 वर्षाची मुलगी आहे नभा नावाची, जी आता 8व्या वर्गात मागच्या वर्षी गेली. तर मागच्या समरमध्ये तिने क्लास केला आणि तिच्या आईचं बदलीचं रखडलेलं काम डिस्टन्स हिलिंगने तिने कम्प्लीट केलं. लेवल 1 मध्ये शक्य नसतं. त्या मास्टर हिलर झालेले आहेत ते दोघे जण. तर आईची बदली होत नव्हती. तिच्या आईला रोज 80 किलोमीटर जावं लागायचं. त्याच्यामुळे फॅमिली खूप डिस्टर्ब होती. पण जेव्हा मी सेकंड लेवलमध्ये डिस्टन्स हिलिंग शिकवलं, विशबॉक्स टेक्निक शिकवली, त्या टेक्निकचा वापर करून त्यांनी ते डिस्टन्स हिलिंगनी तिच्या आईची बदली घडवून आणली. तर असे अनेक उदाहरणं, म्हणजे वयाचं बंधन नाहीये याच्यामध्ये. सच्चे दिल से किसी का भी हम काय आपण हार्मोन्स, हे बघा रेखी शक्तिपातानी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलच्या समस्यांवर समाधान देऊ शकतो. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेवलच्या समस्यांवर समाधान देऊ शकतो. ठीक आहे. आतापर्यंत कुणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण प्रश्न घेऊ. कारण उद्या आपल्याला शक्तिपात घ्यायचा 5:15 वाजता. एनी क्वेश्चन? 7 चक्रांबद्दल वगैरे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर नवीन टॉपिक सुरू केला तर तो संपणार नाही, अर्धवट सोडावा लागेल. माधवी मॅडम अनम्यूट करा. कुठे गेल्या माधवी मॅडम? चला, आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? माधवी मॅडम दिसत नाही सध्या स्क्रीनवर. सकाळी 5:15 वाजता याच लिंकवर जॉईन करायचं आहे. अंजली मॅडम बोला. अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा. मॅडम माझं पहिले झाला इस्तिफा, तो आता घेऊ शकते का उद्या? मॅडम तुम्ही किती वर्ष आधी घेतला की पहिल्या बॅच मध्ये घेतला?
मॅडम 10 10 15 म्हणजे 20 एक वर्ष झाले मी घेतला होता. मग उद्या नक्की घ्या. हा हा. ठीक आहे. घेता येते. हो, घेता येतं. कारण कसं आहे, खूप गॅप झाली, तुम्ही काहीच प्रॅक्टिस नाही केली, मग एक हो एनर्जी हो कनेक्ट करणं गरजेचं असतं. हो हो ठीक आहे मॅडम ठीक. ठीक, ओके. माधवी मॅडम बोला. माधवी मॅडम. मॅम, हा बोला. मी मी ना दुसऱ्या क्लासमध्ये शक्तिपात केलेला होता, परत घेतला तर चालेल का? नाही हा. नाही नाही, परत घ्यायची गरज नाही. त्यांना 20 वर्ष झाले म्हणून त्यांना हे केलं. ठीक आहे. अच्छा, मी गेल्या वर्षीच घेतलेला होता. नाही, मग गरज नाहीये. ऍक्टिव्हेशन ओके फक्त ओके दुपारी प्रेझेंट राहा. तुमचा जर प्रॉपर ओके शक्तिपात झाला असेल तर तुम्ही ऊर्जा अनुभव घेऊ शकाल. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. ठीक आहे. स्नेहल मॅडम. थँक्यू. स्नेहल मॅडम बोला. हा मॅडम, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, जे सप्तचक्र जी सांगितलीत ना, त्या चक्रांची जागा परत एकदा सांगू शकाल का? मॅडम, तुम्हाला नोट्स देणार आहे प्रॉपर, तिथे इमेजच्या थ्रू जागा पण सांगितलेल्या आहे. ओके ओके ठीक आहे. ठीक, ओके. चला, आणखी काही प्रश्न असतील, शक्तिपाताबद्दल काही प्रश्न असतील किंवा 7 चक्रांबद्दल? जयश्री मॅडम अनम्यूट करा. अश्विनी मॅडम. मॅम, हे चक्र आपले म्हणजे ऍक्टिव्हेशन करायचे असेल तर काय करावं लागेल? ऍक्टिव्हेट मॅडम, करायचे असतील तर? 7 चक्रांचं मेडिटेशन मी जे तुम्हाला देणार आहे, त्याच्या हा. प्रॅक्टिसने तुमचे हळूहळू चक्र ऍक्टिव्हेट होतील. रोज औरा क्लेन्झिंग आणि चक्रांचं जे मेडिटेशन आहे ते, हं, किंवा जे मी परवा तुमचं घेणार आहे चक्रा क्लेन्झिंग, म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी, दोनपैकी बरं. कुठलंही केलं तर चक्र ऍक्टिव्हेट होतील. ठीक आहे मॅम, थँक्यू. ओके. जयश्री मॅडम. हा मॅडम, माझं पण शक्तिपात झालंय 15-20 वर्षापूर्वी. आणि मी थोडे दिवस मध्ये सोडून दिलेलं आणि परत आता थोडं थोडं करते. मी त्याची प्रॅक्टिस चालू आहे माझी तशी. उद्या अटेंड करा पण मग. मला त्यात हा करू शकता हो, उद्या. म्हणजे मी घेऊ शकते ना शक्तिपात हो असा? हो हो. आणि खरं तर आणि ते केल्यावर मला जरा त्रास होतोय, म्हणजे असं हीट जास्त होणं मॅडम, तेच किंवा. तर तुम्ही खूप गॅप नंतर करताय ना, म्हणून उद्या शक्तिपात घेऊन परत त्याचं डेली प्रॅक्टिस चालू करा, म्हणजे रिझल्ट चांगला आहे. ओके ओके. ओके. अमर सर. माईक माईक ऑन करा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, मी चक्र मेडिटेशन करत होतो, पण एक 7-8 दिवस झाले तुम्हाला डोकं अचानकपणे दुखायला लागलं. तर हा प्रॉब्लेम परत होऊ शकतो? काय झालं? मी चक्र मेडिटेशन केलं युट्यूबवरचे, तुम्ही जो म्हणताय लम वगैरे जे मंत्र आहेत आता ते तुम्हाला लावून केलं. एक गोष्ट सांगते सर. हा. कसं आहे, बऱ्याच वर्षापासून आपलं शरीर एका वेगळ्या एनर्जीमध्ये असतं. जसं एखादा संत तलाव आहे, त्याच्यामध्ये तुम्ही दगड टाकला तर काय होईल, तिथे वेगवेगळे वलय तयार होतील. त्याच पद्धतीने आपलं शरीर जेव्हा, मी बऱ्याच लोकांना सांगते की शक्तिपातानंतर एखाद्याला थोडं लूज मोशन होतं 1-2दा, किंवा कणकण वाटते का, तर कारण आपल्या शरीरामध्ये काही एनर्जी लेवलचे ब्लॉकेजेस असतात. आणि ते ब्लॉकेजेस दूर, जसं होमिओपॅथी औषध घेतल्यानंतर काही लोकांचा त्रास वाढतो आणि नंतर कमी होतो, अगदी त्याच पद्धतीने या जेव्हा आपण चक्रांना टच करतो तर अवतीभोवती जे ब्लॉकेजेस असतात तर त्याच्यामुळे ते काही काळाचं असतं. जसं जशी साधना तुम्ही पुढे नेता तसं तसं शरीर त्या एनर्जीला ऍक्सेप्ट करतं आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या जीवनात दिसायला लागतात. पण मला त्यासाठी जवळजवळ 20-25 गोळ्या खाव्या लागल्या, डोक्याच्या दुखी कमी यायच्या, तरी येत नव्हतं. काय काय? 20 ते 25 दिवस गोळ्या खाव्या लागल्या मला, डोकं दुखी कमी व्हायची. नाही सर, बाकीचे रिपोर्ट चेक करा तुम्ही. कनेक्शन जे आहे ना, की याच्यामुळे हे असं नाही आहे. कारण कसं असतं, फिजिकल ट्रेस हा अवतीभोवती आणि मेंटल याच्यातनं पण येत असतो. आणि विषय काय तुम्ही, झाला, मी आणि जे तुम्ही युट्यूबवर वगैरे करून करता, तुम्हाला त्याचं प्रॉपर ट्रेनिंगच नाही आहे, तर मग कसं होईल ना. मी सरांना विचारलं, सर म्हणलं मला असं झालं. आणि देवळात गेल्यानंतर, विशेष म्हणजे देवळात गेल्यानंतर जास्त दुखत. मी महादेवाला जातोय, महादेवाला गेल्यानंतर जास्त दुखत. सर म्हणले तुझं क्राऊन चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालं, त्यासाठी मेडिटेशन थांबव. कुणाकडे केलं तुम्ही? ते काय सरांचं नाव नाही सांगता येणार मला, मला चेक केलं पाहिजे. त्या माझ्या भावाच्या वैद्य सर आहेत.
कारण सर असं कसं आहे, काही लोक म्हणजे मी एवढ्यात मी तुम्हाला एक सांगते की विदाऊट अनुभव जर काही गोष्टी केल्या गेल्या, आपल्याला त्याचं नॉलेज नाही आणि त्या पद्धतीने केलं ना, तर त्याचा इफेक्ट पण खूप याच्यावर होतो बॉडीवर. पण आता आपले जे स्टुडंट आहेत तर त्यांचं असे असे फीडबॅक नाही आहेत की चक्रांचं मेड, कारण प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण क्लिन्झिंग, ऍक्टिव्हेशन, दॅन मेडिटेशन या प्रोसेसने जात असतो. आणि अचानक जे एकाच दिवशी आपण सगळ्या एनर्जी ग्रहण केल्या किंवा वन डे सेशन किंवा 3 दिवसात असं नसतं. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बाय प्रोसेस केल्या तर त्याचं, कारण बघा ना, एक तुम्हाला सांगते की एक मेडिसिन आहे, त्या मेडिसिनच्या स्ट्रीपमध्ये 10 गोळ्या आहे. आता जर एखाद्याला शुगर आहे आणि त्यांनी म्हटलं की मला शुगर एकदम ठीक करायचं आहे आणि त्या 10 गोळ्यांची स्ट्रीप त्यांनी खाल्ली, काय होणार आहे? प्रॉब्लेम होणार. प्रॉब्लेम होईल ना. ते overdose होणार. त्याच पद्धतीने दिस इज द एनर्जी. या एनर्जीला प्रॉपर टप्प्याटप्प्याने कसं ग्रहण करायचं, या सगळ्या मेथड असतात. आणि त्या मेथड फॉलो नाही केल्या तर मग फिजिकल आणि मेंटल ट्रेस होतो. आणि म्हणून युट्यूबवरचे व्हिडिओ बघून किंवा सगळंच्या सगळं जर झालं असतात, आता माझे 10 दिवसांचे सेशन फ्री ऑफ कॉस्ट मी युट्यूबवर पण दिलेले आहे. पण युट्यूबवरनं क्लास करणारा आणि लाईव्ह सेशन अटेंड करणारा या दोघांच्याही अनुभूतीमध्ये फरक असणार आहे. ठीक आहे. बरोबर. नाही तर गरज काय होती मला थँक्यू. रोज एवढं म्हणजे 10 तास रोज रोज बोलायची? आहेत रेकॉर्डिंग, मी ते देऊन दिले असते ना. मी माझी एनर्जी, कारण मला माहिती आहे की त्या एनर्जीने तेवढं कनेक्शन फॉर्म होत नाही, म्हणून आपण या पद्धतीने काम करतो. थँक्यू. ओके, थँक्यू. पायल मॅडम बोला, अनम्यूट करा. अ, नमस्कार मॅम. नमस्कार. तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्हाला व्यक्त होता येत नसेल तर लिहून काढा आणि ते फाडून जाळायचं असं. बरोबर. तर म्हणजे सिच्युएशन मॅम कशी लिहायची थोडंसं सांगू शकाल का? मॅडम म्हणजे हे एक एक्झाम्पल. आज समजा अहोंची भांडण झालं, ठीक आहे. नाही, लग्न नाही झालं अजून माझं. अरे मॅडम, एक उदाहरण देत्या हो. आता कसं लिहायचं सिच्युएशन ते सांगते ना. हा, तर हम्म, मग आता अहोंची भांडण झालं, मनामध्ये खूप उथलपुथल चालू आहे. आज या हम्म. कारणाने यांच्यासोबत माझा वाद झाला आणि त्याच्यामुळे आज माझं मन खूप डिस्टर्ब आहे. एवढं लिहून काढायचं. ठीक आहे, झालेलं त्रास लिहून टाकायचं. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. माझंही नाही झालेलं आहे, फक्त तुम्हाला उदाहरण सांगितलं. हा हा, म्हणजे सपोज जर माझ्या भावाशी भांडण झालंय माझं तर माझं मग मी. ठीक आहे, हा भावाशी भांडण झालंय त्याच्यामुळे मला हा त्रास होत आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कारण माझं झालेलं नाहीये. परत सांगते, त्याच्यामुळे फक्त ते कागदावर लिहा, टिअर इट अँड बर्न इट. तर जी कुठली निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला आपल्याला त्या तेव्हाच्या तेव्हा जर डिस्कनेक्ट केलं तर भविष्यातली ती निगेटिव्हिटी जी स्ट्रॉंग होते ती होणार नाही. ओके, चल. येस मॅम, चालेल. नाव लिहिलं तर चालतं का मॅम, का नाही नाही लिहायचं? नाव नाही लिहिलं तरी चालतं, ठीक आहे. इतरांचे चक्र आपण ऍक्टिवेट करून देऊ शकतो, पण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवल नुसार डिस्टन्स सिलिंगमुळे लेवल 1 हा स्वयंशुद्धीकरण कालावधी असतो, इथे स्वतःवर फोकस करायचा असतो. ओके, सो आज आपण ओके, इथे थांबू. थँक्यू. उद्या आपण भेटणार आहे पहाटे 5:15 वाजता शक्तिपातासाठी आणि त्याच्यानंतर 3 वाजता एनर्जी ऍक्टिव्हेशनसाठी. पण जे लोक 5:15ला प्रेझेंट राहतील त्यांनाच दुपारच्या एनर्जी एक्सपिरियन्स होणार आहे. तेच पाण्याला चार्ज करू शकतील, तेच मिठाचा खारटपणा कमी करू शकतील आणि स्पर्श चिकित्सेचा अनुभव घेऊ शकतील. ठीक आहे, उद्या पहाटे 5:15 वाजता आपण भेटणार आहे शक्तिपातासाठी. व्हिडिओ ऑन ठेवणं कंपल्सरी आहे, रूट चक्रापर्यंत दिसणं कंपल्सरी आहे, स्वतःच्या नावाने जॉईन करणं कंपल्सरी आहे. सो भेटूया उद्या पहाटे 5:15 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आभार. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.